झाले काय? नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, भारत माता की जय, जय महाराष्ट्र। मी इकडे उभी आहे दहिसर विधानसभेच्या वॉर्ड क्रमांक 1 IC कॉलनी। काल झालेला पोलीस स्टेशनमध्ये प्रकार म्हणजे आमदार मनसीताई चौधरी यांना अननोन पर्सन त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि घडलेला काही प्रकार त्यांना ताईनं सांगितला। तो प्रकार असा होता की आम्हाला ताईंनी पटकन आमची जी गुलाबी गँग असते महिलांची, ती प्रत्येक गोष्टीसाठी महिलांसाठी तत्पर असते, महिलांसाठी मुलींसाठी अशी गँग, गुलाबी गँग आमच्या मनसीताईंनी तयार केलेली आहे। आम्हाला लगेच पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आणि या गोष्टीचं माहिती पडलं की आपली दहिसर गावठणमधली आगरी कोळी समाजाची एक महिला आहे, जी विधवा आहे, जिचा मुलगा आहे मोठा आणि तिच्याबरोबर ती स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी IC कॉलनी येथे स्वतःचं ज्यूस कॉर्नर लावते। त्याच्यामध्ये ज्यूस कॉर्नर ह्याच्यामध्ये सॅलड असते। तर 1 डिसेंबर 1 डिसेंबरला तिने पहिला स्टॉल हा लावला होता आणि लगेच लावल्या या महिलेला इकडचे IC कॉलेजचे काही कॅथलिक आहे, काही म्हणते मी, काही कॅथलिक होते जे इकडे अरेरावीपणा करतात आणि आले आणि म्हणाले की इकडे आर यू कॅथलिक असेल तर इकडे, आणि बाजूला एक क्रॉस आहे तो तिकडे, तिथे तिने तिचा स्टॉल लावला होता। आर यू कॅथलिक असं म्हटलं आणि इकडे कॅथलिक लोकच स्टॉल लावू शकतात, बाकी लोकांना अलाउड नाही इकडे असं तिला सांगितलं। आणि तरी पण तिने दुसऱ्या दिवशी लावलं, परत तिला आले, दमदाटी करायला आले सगळी माणसं, सगळी कॅथलिक। एका माणूस आहे रोनाल्ड गोमियस, त्यांनी आजूबाजूच्या लोकांना भडकावलं आणि तिकडचे उभाटा गटाचे कार्यकर्ते दर्शील कोरगावकर आणि जितेन परमार आणि कार्गो मॉन्टॅरिओ हे आजूबाजूच्या बऱ्याच लोकांना घेऊन एका महिलेवरती सगळ्यांना घेऊन, ही तिची बाईक आहे, घेऊन आले, तिच्यावरती दडून पडले की तू इथे लावू शकत नाही वगैरे वगैरे, काय लावायचं असेल तर आमच्या ऑफिसमध्ये या। ते बाजूला ठाकरे गटाचं कार्यालय आहे, तिकडे तिला बोलावणं गेलं। बघू शकता तुम्ही कशी बाईक आहे, ही बिचारी कुठलाही बाकडा नाही, काही नाही, पटकन जाऊ शकते असं आहे। मराठी महिलांनी आज देवेंद्र फडणवीसच्या मार्गदर्शनाखाली आज महिला सक्षम होत आहे। आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात, त्यामुळे त्या काही महिला गरजू असतात, त्या स्वतःचा असा उदरनिर्वाह करतात। आणि इथे आजूबाजूला हे जे काही कॅथलिक समाजाचे लोक आहेत ते येतात आणि दमदाटी करतात, इकडे धंदे नाही लावायचे, या कार्यालयामध्ये सेटिंग करा, काय करा, एवढे देतात तेवढे देतात, हा सगळं चालला होता। हा सगळा प्रकार घडल्यानंतर हा आमच्या निदर्शनाखाली आला। आम्ही सगळ्या महिलांनी, गुलाबी यांनी ते समर्थन केलं आहे। आज पुन्हा इथे तिचा स्टॉल लागलेला, आम्ही तिच्यासोबत आहोत आणि भूमिपुत्र, मुंबईचा भूमिपुत्र हा आगरी कोळी आहे आणि आगरी समाजावरती असा दडपशाही होते आणि हे आम्ही सहन करून घेणार नाही। कारण ही IC कॉलनी कुठली अगोदर सगळा हा आगरी समाज कोळी होता, आमच्या जमिनीवरतीच या लोकांनी बिल्डिंग वगैरे बांधले आहेत आणि हे उभाटा गटाचे कार्यकर्ते दुतोंडीपणा करतायत, जे एका ठिकाणी मराठी बाणा घेतात आणि अमराठी मुद्दा निवडणुकीच्या तोंडावरती घेतात, लोकांमध्ये द्वेष पसरवतात। आज हिंदूमध्ये भांडतोय, मराठी अमराठी, जिसको मराठी नहीं येतं पकड के मारो, हे काही ठाकरे बंधू करतायत। पण अशा आपले कार्यकर्ते आपल्याच मराठी माणसांना पुढे येऊ देत नाही, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हा दुतोंडीपणाचा, हे यांचं बेगडी हिंदुत्व आहे, हे लोकांनी समजलं पाहिजे। हा मुद्दा यासाठी उपस्थित केला आहे की मराठी माणसासाठी काही लोक म्हणजे जे हे निवडणुकीच्या तोंडावरती येतात आणि गुजराती, मारवाडी हे सगळं काढत बसतात, पण आपलेच शिवसैनिक म्हणजे ठाकरे गटाचे हे सो कॉल्ड शिवसैनिक आहेत, ते आपल्याच आगरी कोळी बांधवांवरती आणि स्पेशली महिलांवरती अत्याचार करतात। त्यांना त्यांच्या शाखेमध्ये तुम्हाला कोणाला दमदाटी करायचा आणि कोणाला तिकडून जागेवर उतरण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्ही समाजरक्षक पोलीस आहात, कोण आहात तुम्ही?
तुम्हाला जर कंप्लेंट करायची तुम्ही BMC ला करायची, ते पोलिसांना त्या महिलेला येऊन तुम्ही दमदाटी करता, आम्ही पोलिसांना बोलू, BMC ला बोलू, चला शाखेमध्ये या, शाखेमध्ये बोलवून त्यांना काहीतरी सेटिंग करतात, काही देणार तरच लावायला देणार, याचा तीव्र निषेध करतो. तर आम्ही असं होऊ देणार नाही आणि हा निवडणुकीच्या तोंडावरती उतोंडीपणा चालणार नाही. आणि हे उभाटा गटाचे हे जे आहेत कार्मो मोंटॅरिओ, दर्शील कोरगावकर आणि जितेन परमार आणि इकडचा तो हा लाईव्ह मुद्दामून आहे आपल्या बहिणींसाठी, इकडच्या भूमिपुत्रांसाठी. जोपर्यंत आपण असल्या गोष्टीसाठी सक्षम होत नाही आणि आवाज उठवत नाही, असले हे तोंडावर एक आणि मागे एक अशी लोक बोलतच राहणार. तर हा आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. तेव्हा या भूमिपुत्र आगरी कोळी, तो हा भूमिपुत्र आहे, तो इकडनं हटणार नाही, कुठल्या गोष्टी तरी कदापि दबणार नाही आम्ही. आणि हे उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी लक्षात ठेवावं की आम्ही झुकणार नाही. आम्ही आमच्या पक्षामध्ये जात पात धर्मभेद कुठल्या नाही. महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची प्रगती, महिलांची प्रगती हाच आमचा ध्येय आहे. तेव्हा असल्या गोष्टी आम्ही सहन करून घेणार, आम्ही सडेतोड उत्तर देणार. काल रात्री आमच्या दहिसरच्या आमदार रात्री 8:30 वाजल्यापासून आम्ही 1:30 वाजेपर्यंत होतो. जोपर्यंत FIR होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. आमची गुलाबी गँग तिकडे बसली होती, उठणार नाही जोपर्यंत FIRची कॉपी हातात आली नाही. आम्ही तिकडनं हटलो नाही आणि FIRची कॉपी घेतली. आज कारवाई होत आहे आणि महिला सक्षम होणार आणि यापुढे कुठल्या गोष्टीला आम्ही खपवून घेणार नाही. हे तू काय बोलशील? थँक्यू सो मच. आम्हाला मनीषाताईंनी खूप सपोर्ट केला आणि मनीषाताईंसोबत येणाऱ्या प्रत्येक महिला माझ्यासोबत उभ्या होत्या, म्हणून आज मी इथे हा स्टॉल लावते आहे. आणि असंच आम्हाला त्यांचा पाठिंबा मिळाला तर खूप महिला असा बिझनेस करू शकतात. आणि खरं बोलायला गेलं तर हा माझ्यासाठी नाही तर मी ह्या महिलेसाठी जी एकटी आहे तिच्यासाठी हे केलं. आणि आज येऊन मी पण इथे उभी आहे, हे बनवते. का महिलांना कोणतं काम कमी जास्त नाही आहे, पण हे समजण्यासाठी हे समजूतपणा दाखवला मनीषाताईंनी आणि आम्हाला खूप छान सपोर्ट केला त्यांनी. त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद देईल त्यांना. तुला काय बोलायचं आहे? सांग त्यांना की माझं काय तुझं सांग. आई केले धन्यवाद, ताईसाठी धन्यवाद सांग. आम्ही आहोत तुझ्या बरोबर, बोल बिंदास. बोल, घाबरू नको. ती घाबरली आहे, ती घाबरायचं नाही. आपण बाहेरून आलेले नाहीयेत, परप्रांतीय नाहीयेत काय, आपण भूमिपुत्र आहोत तिकडचे. बोल, 2 शब्द बोल. बोल 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 2 शब्द बोल. मला सोबत केल्यासाठी थँक्यू ताई. कारण माझी परिस्थिती तशी होती, माझा नवरा नाही, कोण नाही, मी फक्त पोरगा आणि माझी पोरगी आहे आणि मीच आहे. कसं आहे ना भावांनो, एखादी महिला विधवा असते, जेव्हा असहाय्य असते तेव्हा तिने चुकीच्या मार्गावर जावं का? नाही ना. हा इमानदारीचा असतो की त्यांनी स्वतःच्या पायावर सक्षम होते. एक तिचा मुलगा आहे. जरा या गोष्टीसाठी लोक मराठी 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 करून आणि मराठी महिलांनाच तुम्ही त्रास देणार तर त्या महिलेला चुकीच्या रस्त्यात जावं. हां, आणि तिच्या मुलांनी काय करावं? चुकीच्या रस्त्यात जावं. आज तिचा मुलगा सोबत साथ देतोय आणि असं मराठी मराठी करून मराठी लोकांना त्रास द्यायचा. एवढा जर मराठीचा पुळका होता तो गोरेगाव पत्राच्या मी शिवसैनिक नाही, उभाटा गटाचे कार्यकर्त्यांना विचारते, हा प्रश्न विचारते. जेव्हा निवडणुकी आला की तुम्हाला मराठी माणूस आठवतो, तेव्हा मराठी माणूस कुठे जातो? जेव्हा संजय राऊत यांनी गोरेगावच्या पत्राचाळीस 670 मराठी कुटुंबियावर डल्ला मारला होता, तेव्हा कुठे गेला होता? आज तुम्ही मराठी माणसाला सक्षम होऊ देत नाही, काही काम करू देत नाही, तेव्हाच मराठी माणूस मुंबईतून बाहेर हद्दपार झालेला याला कारणीभूत तुम्हीच आहात. तेव्हा ठाकरे हा ब्रँड चालणार नाही. ठाकरे ब्रँड प्रो होता, जे बाळासाहेब ठाकरे होते, जे बोलायचे करून दाखवायचे. त्यांचा शब्द एक आठवतो मला, मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा. अगर मुझे ऐसा पता चल रहा है कि ऐसा हो रहा है, आई क्लोज माय शॉप. हे उद्गार बाळासाहेबांचे होते, शिवसैनिक कट्टर बाळासाहेबांचे होते, जे हिंदुत्वासाठी लढत आहे. आताची ही जी वेगळी शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे, ती शिवसेना पहिल्यासारखी राहिलेली नाही आहे. महिलांसाठी मराठी माणसासाठी काही नाही, फक्त मराठी माणूस त्यांची बोर्ड बँकिंग आहे, त्यांच्या मुलांच्या भविष्याची चावी आहे मराठी माणूस. तेव्हा मराठी माणूस जागा हो.
आणि विकासाला मध्ये आणि महिला सक्षमीकरणाच्या सरकारला मध्ये. जय हिंद.